जे आहे ते नामदेव पायरे आहे. चला तर तिथे जाऊन दर्शन घेऊन येऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे विठू भंडारे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पंढरपूरला. आम्ही ट्रेनने जाणार आहोत, सलगर टू पंढरपूर. आणि इथून सलगर जवळजवळ 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून आम्हाला आता बाईक घेऊन जायचं आहे. तर चला ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. तर मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता आम्हाला इथून सलगरला जायचं आहे. चल बाईक निकाल. त्या सगळे आला काय रे? आला काय? पताकावाले विनायक काय केलेलं आहे? हे पटकन बोलव त्याला. आणि ही पण बाईक काढ. चलो चलो. तर आता शांतीनगरमध्ये पोचलेलं आहे आणि इथून सलगर 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला जाऊया पंढरपूरला. ट्रेन 7 वाजता आहे आणि आम्ही 6ला जाऊन पोचतोय तिथं. तर मित्रांनो, 6 वाजलेले आहेत आणि पाठी पाहू शकता, एकदम खतरनाक व्ह्यू दिसत आहे. तर मित्रांनो, पाठीचा व्ह्यू पहा, किती मस्त दिसत आहे. तुझं काय आहे? पुई पुई पुई. 4 पंढरपूर. स्लीपर अवेलेबल आहेत का? 25 रुपयाला तिकीट आहे आणि ऑनलाईन 95 रुपयाला आहे. तर मित्रांनो, सलगर रेल्वे स्टेशनच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे. पाठी पाहू शकता, हे आहे स्टेशन सलगरचं. छोटंसं आहे आणि इथं मालगाडी थांबलेली आहे. जय पांडुरंग. जय पांडुरंग. जय हरी विठ्ठल. हा, जय हरी विठ्ठल. चला चला चला, ट्रेन आली. चलो. अरे डबं खालीच आहेत, काय टेन्शन घेऊ नको. चला चला तिथं चला. चल की तिकडे बघूया, जागा आहे की नाही? जागा कुठं बघतो. हे सांगा, ढकलत बिकलत चाललाय. हळू झाला आहे का? हा, इथं आहे, इथं बसले ते. रुमाल बिमाल ठेवून जा जरा. थांब इथं, 2 तासात जाते, काय टेन्शन नाही. बसायचं आहे तुला? गप उभारून चल. चालू झाली ट्रेन लवकर. चल 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 चल. आपण पंढरपूर ट्रेनमध्येच बसलोय ना.
2 ते 3 मिनिटात ट्रेन चालू झाली ना. बेटा लगेच चालली की ट्रेन. हा जागा तर काय भेटलेला नाही, पण व्ह्यू भेंडी काय एक नंबर व्ह्यू येत आहे. वाव काय भारी व्ह्यू येत आहे रे. वाव वाडा ब्युटिफुल व्ह्यू. वाव वाव. वाकून बघू नको का. आली आली. नाका कशी पडालं. शेंगदाणे वाटाणे फुटाणे काय घेणार आहे. घेऊया की शेंगदाणे खाऊया. शेंगदाणे वगैरे खाणार आहेस. चाय पाहिजे ना. चाय पाहिजे. चाय चाय गरमागरम चाय. किती भारी. हे आगळगाव आहे. नाही कवटेमंकाळ स्टेशनच्या इथे आम्ही पोचलेलो आहे. तर ही मिरज आणि कुर्डुवाडी लोकल आहे ट्रेन, आणि आता आम्ही कवटेमंकाळमध्ये आहे. म्हणजे कवटेमंकाळमधून निघाली आहे ट्रेन, आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेशन आहे लंगरपेठ, त्यानंतर डालगाव जत रोड, त्यानंतर मसोबा डोंगरगाव, त्यानंतर जावळा, वसोड, सांगोला, आणि त्यानंतर मग पंढरपूर. $12,000 आहेत फोनपेमध्ये. डालगाव स्टेशन आलेलं आहे. जागा कशाला पाहिजे. बसायला हा 2 तास तू थांबू नाही शकत. ज्यांच्याच थांबण्यासाठी. आता दिसलीस ते काय आहे. पू पू गप्प बस चल निघेत ना. जरा तरी काय बाराची जीव कसं थांबणार 2 तास. तुझा आणि बारका जीव. मग अरे 10 किलो भात खात्यास आणि भात खाल्लं तर की 10 किलो का खात नाही. 1 किलो नाही झालं. गप्प बस. किलोमध्ये पोट भरते माझं. 1/2 किलो बघितले तुला. 2 ताटं पुरत नाहीत तुला. नाही गप्प. धब्बे गप्प बस. थोडं बोलत. आणि तू आता या ट्रेनमध्ये आहेस म्हणून ट्रेन स्लो चालल्या तुझ्या वजनामुळं. सीट भेटली की नाही. फायनली सीट भेटली. सकाळ सकाळी थंडी आहे. सगळे टकोचं बिकचं घालून बसले. सांगोला स्टेशनवरती येऊन पोचलेलो आहे, आणि इथून पंढरपूर 36 किलोमीटर अंतरावरती आहे. तर म्हणजे 9 वाजेपर्यंत जाऊन आम्ही तिथे पोचू पंढरपूरमध्ये. हे सांगोला स्टेशन पाहू शकता तुम्ही. हे असं आहे. आम्ही सांगोला स्टेशनच्या इथे येऊन थांबलो आहे. जवळजवळ अर्धा तास झाला. ट्रेन अजून काही सुटलेली नाही, त्यामुळे पंढरपूरला जायला लेट होणार आहे आम्हाला. अरे पुढून ट्रेन येते त्याच्यामुळे लेट झालं. ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबते त्याच्या. मित्रांनो फायनली पंढरपूरमध्ये येऊन पोचलेलो आहे. पाहू शकता पंढरपूर सिटी कशी दिसते.
मित्रांनो फायनली भक्तीच्या नगरीत म्हणजेच पंढरपूरमध्ये मी येऊन पोचलेलो आहे आम्ही. आणि सकाळी 7:07 सलगरमधून निघालेलो आणि इथे यायला 9:30 झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2.5 तास लागले पंढरपूरमध्ये पोचायला. तर जोराची भूक लागल्या. अगोदर पेटपूजा करूया आणि मग त्यानंतर पंढरपूर फिरूया. चलो 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 पेटपूजा करते हे. त्या अगोदर तुम्ही हे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन बघा. तर चला आता रिक्षाने चंद्रभागेच्या तिथे चाललो आहे. चंद्रभागा नदीच्या इकडे. चल फोन पे आहे ना. गाणे राहू दे थांबा नाहीतर माझं कॉपीराईट आहे. दांगोळीला नाव रिस्पॉन्स छान होता. तर आता आम्ही रिक्षा करून चाललो आहे. रिक्षाचं प्राईस 100 रुपये आहे. तर मित्रांनो पाहू शकता चंद्रभागा नदी. तर मित्रांनो चंद्रभागा नदीच्या इथे आम्ही येऊन पोचलेलो आहे आणि आता जाऊन तोंड हातपाय धुऊया आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊया. आता का तू जात मध्ये तिथे की आता पूर्ण बुडवून ए झाड्यांनो या पटापटा. भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. चल ये जेवण ये. किंवा भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पाटी हे येथे दगडाचे नाव पाण्यावर तरंगते असं लिहिलेलं आहे. म्हणजे नाव आहे वाटतं. आणि येतं आणि ते भक्त पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुतीचं मंदिर आहे ते समोर. तर मित्रांनो भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही होडीमध्ये बसायला चाललो आहे. पाकडं लावला काय लावून घ्या रे. सुट्टे दे की. आता पंढरपूरला आल्यासारखं वाटायला आलंय.
चला बोटमध्ये ये. अरे, मी बसलो तर बोट हा मी बी बसू देतो. ये. विन्या विन्या तू तर खाली बसला पाहिजे विन्या. नाही बोट मला या पोहायला येत ना ते नाही येत. मला तर वाटत नाही असल्या मग कालच येईल पोलीस ला 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 पाणी पाणी हाताला ये ना पाणी हाताला ये ना अरे आला पाणी आलं पाणी आलं. चलो कसं वाटायला आलंय मस्त मजा. तर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि होडीमध्ये पण बसून झालेलं आहे. आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी वरती चाललोय. तर जाऊन ते मंदिर कसं आहे पाहूया आणि तिथंच नामदेवाची पायरी पण आहे ते पण मंदिर पाहूया. मित्रांनो समोर तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर चला ते जाऊ. तर मित्रांनो हे पाहू शकता मंदिराच्या समोर हे असं मार्केट आहे पूर्ण. तर मित्रांनो पाठी पाहू शकता हे आहे नामदेव पायरी आणि हे पूर्ण मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणीचं आहे. आणि जेव्हा वारी असते तेव्हा हे पूर्ण मंदिर ना रांग लावून तुम्हाला हे पूर्ण मंदिर वरती चढत जावं लागतं हे पाहू शकता. आणि समोर जे आहे ते नामदेव पायरी आहे. चला तर तिथे जाऊन दर्शन घेऊन येऊया. तर मित्रांनो आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुखदर्शनासाठी चाललो आहे आतमध्ये. तर चला. तर इथे आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे मी व्हिडिओ आणि फोटो काढू नाही शकणार. तर चला मी डायरेक्ट आता बाहेर येऊन भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो पेटपूजा झालेली आहे. जाडी पण खात आहे. कसं होतं जेवण? बरोबर जेवण एवढं काही खास नव्हतं. ते दोघं पण खात आहे. तर मित्रांनो विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे आणि पेटपूजा पण झालेली आहे. आता मी गोपाळपूरला चाललेलो आहे. तर चला जाऊया ते गोपाळपूर कसं आहे पाहूया. रुपले कधीला पण अन्नाला नाही म्हणायचं नाही. काय भेटेल ते खायला पाहिजे कळलं काय? हां पोट भरलं की नाही तुझं? पोट भरलं पहिलं नाव ठेवून मग पोट भरलं की नाही तुझं? भरलंय हां तर गाडी पेट्रोल झाली ना आता चालू शकतेस नाही तू. यस आता कुठं जायचं आपल्याला? हां गोळापूर गोपाळपूर गोळापूर कुठलं काय? गोळापूर नाही गोपाळपूर. पंढरपूर शहराची फक्त सोडायचं आहे. हां चौघजण आहे. चौघजण आहे आम्ही चौघ. हां सोडायला जायचं की? नाही 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 आम्ही ते थांबणार आहे थोडा वेळ. हां ये विनायक चढ. चला
ए इकडे बघा, टांग्यानं चाललंय पहिल्यांदा. पहिल्यांदा टाक्या ना. इकडे बघा. टक 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 टक. तर मित्रांनो आता मी टांग्याने गोपाळपूरला चाललो आहे आणि चौघांचं मिळून 150 रुपये झालं आहे सोडायचं तिथे. तर मित्रांनो गोपाळपूर आलेलं आहे. समोर पाहू शकता हे मंदिर आहे. घोडा पळून जायचं हळू. हा बेटा घोडा पळून जातोय बघ. तर मित्रांनो गोपाळपूरमध्ये पोचलो आहे आणि पाठी पाहू शकता गोपाळकृष्ण मंदिर. हा दुसरी आहे ती. हा नदीचीच होती. एवढ्या वेळेस चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊन आपण पाहूया गोपाळकृष्ण मंदिर. चले आणि मित्रांनो इथे कळीचे नारद मुनी यांचं मंदिर आहे. चल दात जळ जात दळ हं. पाया पड. हा मी पण हे करू दे असं. येतो. तर मित्रांनो इथे संत जनाबाईची वाकळ आहे. चल आतमध्ये चल. बॅग पकड. जायला येईल का मला. अरे वा. हे पकड कॅमेरा पकड. कॅमेरा पकड. दिसलं का टाइम आलेलो इथं कधी झालं नाही बघ इतक्या वेळेला. ही जनाबाईची वाकळ आहे. जनाबाई इथे रुसून बसली होती. ज्यावेळेस त्यांच्यावर चोरीचा आळा लावता दळण दळू लागायला पांडुरंगाचा हार तिथं पडला होता. हे सगळ्यांना वाटलं की जनाबाईने चोरी केली. ठीक आहे. चांगलं. इथं गोपाळकृष्ण मंदिरात ही दही साखर भेटते 10 रुपयाला. एक नंबर आहे. श्री संतोषी माता यूट्यूबवरती. युट्यूब कुठलं युट्यूब आहे? विठू भंडारे व्लॉग्स. बर
सत्यनारायण महापूजा सत्यदेव सत्यनारायण ठीक आहे. सत्यनारायण महापूजा 12 महिने पूजा असते दररोज पूजा. ठीक आहे नवसाला पावल्यानंतर हे असे पाळणे वाहतात. असं या पाळण्याचं महत्त्व आहे. कृष्णप्रसाद नारळ देतात. झाल्यानंतर मित्रांनो, गोपाळकृष्ण मंदिराच्या वरतून हा व्ह्यू पहा, एक नंबर दिसत आहे. आणि पूर्ण हे मंदिर गोपाळकृष्ण मंदिर आहे. इथे तुम्हाला जनाबाईचं जातं, परत जनाबाईची वाकळ, एक 4-5 मंदिर तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, गोपाळकृष्ण मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी रेल्वे स्टेशनकडे चाललो आहे. तर चला, 2:30 वाजता ट्रेन आहे, फटाफट जायला पाहिजे. 2 वाजलेत. सकाळी थंडी, दुपारी गरमी. एवढी गरमी आहे, सगळं पूर्ण हे चाललंय लावलेलं. पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या इथे पोचलेलो आहे आणि 2:30 वाजता ट्रेन आहे. चला फटाफट तिकीट काढायला लागणार आहे. समोर इथे तिकीट काउंटर आहे पंढरपूरचा. अशा प्रकारे हे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आहे. चला तर आता जाऊन तिकीट काढूया. तर मित्रांनो, 4 तिकिटांचं टोटल 220 रुपये झालं आहे. 55 रुपीज पर पर्सन पडलं आय थिंक. मित्रांनो, हे पंढरपूर रेल्वे स्टेशन किती मस्त आहे बघा. किती मस्त स्टेशन बनवलेत. आणि पाठी तिथे तिकीट काउंटर आहे, ह्याच्यासमोरच तिथे. सकाळची एनर्जी बघा आणि आताची एनर्जी बघा. तर मित्रांनो, 2:45 वाजता ट्रेन आहे. इथून आता आपल्याला सलगरला जायचं आहे, म्हणजे परत घरी. सलगरमधून मधबावीला. तर आता ट्रेनची वाट बघत आहे. 2:45 वाजता येईल. तर चला, कधी येते ते पाहूया आणि जाऊया आपल्या घरी. चला मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे. बरोबर 2:45ला आपली ट्रेन आलेली आहे. खाली मारून जातात माहिती आहे की नाही ट्रेनमधनं. मी असं दर वाढतं बाहेर गेला. चलो, ट्रेन आ गई. चलो चलो चलो. थांबते की नाही ट्रेन? गर्दी आहे रे थोडी. तर मित्रांनो, सीट भेटलेली आहे. सांगोला स्टेशनवरती पोचलेलं आहे. आणि 4:30पर्यंत आम्ही सलगरमध्ये पोचू. भारी वेळ आलेला आहे यार पवनचक्कीचा. आणि वरतून प्रकाश कसं पडलेला आहे. काय मस्त वेळ आला ना. तर मित्रांनो, कोटेमंकाळ स्टेशन
स्टेशनमधून ट्रेन सुटलेली आहे. आता नेक्स्ट स्टेशन सलगर आहे, तिथं आम्हाला उतरायचं आहे आणि तिथून मधवायला जायचं आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही सलगरला येऊन पोचलेलो आहे. तर इथून आता मधवायला जायचं आहे. चलो सलगर आले, चलो सलगर स्टेशन मारो गोडी. तर चला आता बाईक घेऊ आणि मधबावीला जाऊ. कसं वाटलं तुम्हाला पंढरपूर बघून सर्वांना? एक नंबर. काय वाटलं, काय मस्त वाटलं पंढरपूरमध्ये? पंढरपूरमध्ये मस्त वाटलं म्हणजे नावेत बसलेलं. नावेत बसलेलं. ओके, तुला? चंद्रभागा नदी, तिथली माणसं. कॅमेऱ्यात बघ, माझ्याकडे बघू नको रे. तुला काय आवडलं रे? मला डेअर डेव्हिल मधल्या विलन? मला हे आवडलं गोकुळनगर मधलं. गोकुळनगर? गोकुळनगर गोपाळपूर? गोपाळपूर, हा गोपाळपूर मधलं ते गुफा. गुफा? ती गुफा नव्हती, बाळूमामाची चादर. बाळूमामाची चादर? बाळूमामाची चादर. अरे जनाबाईची चादर. जनाबाईची चादर. बाळूमामाची चादर. तुम्ही म्हणजे झोपेतच आलाय, सकाळी 3ला उठलेला परिणाम आहे. बाळूमामाची चादर. अरे बापरे, हे सकाळी तुम्हाला 3ला उठवून चूक झाल्या. हे अजून झोपेत आहेस? नाही मी नशेत आहे. तू नशेत आहेस? होशमध्ये आहे मी. होशमध्ये आहेस होय? अरे तुम्ही ड्रग्स चालू केला वाटतं. ठीक आहे, चौघ आम्ही आलेली ट्रेन बघ. हा बघ काय व्यू. तर मित्रांनो हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय हरी विठ्ठल.